आज आपण आठवडाभर टिकणारी, तोंडाची चव वाढवणारी, चटपटी चटकदार अशी आंबट गोड कैरीची चटणी बनवतोय। आता कैरीचा सीझन चालू झालेला आहे, तर कैरीच्या सीझनमध्ये बरेच पदार्थ बनवले जातात। तर तुम्ही कधी अशी ही चटणी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। आठवडाभर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। तोंडाला एकदम मस्त अशी चव येते, खायला एकदम भारी चटपटीत लागते। करायला खूप सोपी, खूप कमी साहित्यात बनते। चला तर करायला घेऊया। आता ही चटणी बनवण्यासाठी मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। या तोतापुरी कैऱ्या यासाठी घेतल्यात कारण थोड्याशा या गोडसर असतात, जास्त आंबट नसतात। कैऱ्या स्वच्छ पाण्याने या पद्धतीने धुवून घ्यायच्या आणि कैरी घेताना थोडीशी कडक असेल अशीच घ्यायची, जास्त नरम असलेली कैरी निवडायची नाही। हे बघा, अशी ही कैरी आहे, धुवून स्वच्छ घेतलेली आहे। काढून घेऊया आता ही। उन्हाळ्यात तोंडाला चव नसते, काही खायची इच्छा नसते, भाजी बनवायचा सुद्धा जर तुम्हाला कंटाळा आला ना, तर जर अशी ही चटणी असेल ना, तर आपल्याला दुसरं काहीच नको, इतकी तोंडाला चव येते, खायला मस्त लागते। कैरी आता ही धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायची आहे चांगली आणि त्यानंतर आपल्याला ही कापायची आहे। तर पुढचा देठ कापून घेऊया। यानंतर वरची साल आहे ती काढून टाकायची। हे बघा, कारण साल असते थोडीशी कडवटपणा असतो ना, यासाठी काढून टाकायची। साल घालायची आपल्याला अजिबात गरज नाही। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय। कैरीची साल काढल्यानंतर 2 भाग करायचे आणि यामधला जो गर असतो ना तो काढून टाकायचा, कारण हा गर असतो तो कडू असतो, यासाठी तो घालायचा नाही। कोवळा आहे, याची बाटी बघा एकदम कोवळी आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये अशी ही चिरून घ्यायची आहे। तर आता गर काढल्यानंतर बारीक बारीक चिरून घ्यायचे। हे बघा, या प्रकारे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याचे तुकडे करून घेऊ शकता। आता ही एक कैरी या पद्धतीने चिरून घेतलेली आहे, पहा अशा फोडी केल्या। आता दुसरी कैरी सुद्धा चिरून घेते। तर दोन्ही कैऱ्या हे बघा मी चिरून घेतलेल्या आहेत। मस्त अशा कैरीच्या फोडी दिसतायत, अशाच खायला मन करतंय। अशीच कैरी बघून तोंडाला पाणी सुटतं। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये चिरलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आणि झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचंय, बारीक करायचंय। आता हे वाटताना तुम्ही पाहिजे तर चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, म्हणजे जाडसर करू शकता। हे बघा, या पद्धतीने एकदम मी पेस्ट बनवलेली नाही, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। 2-3 वेळा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, एकदम पेस्ट करायची नाही। आता करायला घेऊया आपण चटणी। यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। 3 ते 4 चमचे तेल घालायचं। आता आपण ही चटणी बनवतोय ना, ही आठवडाभर टिकणारी बनवतोय, यासाठी यामध्ये थोडंसं तेल जास्तच घालायचं, त्यामुळे काय होतं, ही चटणी जास्त दिवस टिकते। तेल घातल्यानंतर आता आपण इतर साहित्य सुद्धा घालणार आहोत। यानंतर घालूया आपण 1 चमचा जिरं। आता जिरं घातल्यानंतर याला मस्त फ्लेवर येण्यासाठी घालायचा 1 चमचा बडीशेप। बडीशेपचा वापर नक्की करा, यामुळे चटणीला खूप छान चव येते आणि एक वेगळा सुगंध सुद्धा येतो। आता बडीशेप घातल्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा कलोंजी सीड्स। हे बघा, जास्त नाही घातलेत, अर्धा चमचा घातलाय। यानंतर 10 ते 12 मेथीचे दाणे घालायचे। मेथीचे दाणे घालताना सुद्धा जास्त घालू नका, नाहीतर चटणी आहे ना ती कडवट होईल, कडूपणा येईल। मिक्स करून घ्यायचं आणि मस्त याला खमंग सुगंध येऊ द्यायचा। याचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी स्लो फ्लेमवर हे तेलामध्ये तळू द्यायचे। मस्त आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये घालूया मसाले। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, इथे तुम्ही रंगासाठी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करू शकता, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हे सगळे मसाले या तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे। यामुळे काय होतं, या चटणीला सुद्धा रंग खूप सुरेख येतो आणि मसाले तेलामध्ये चांगले परतले सुद्धा जातात। 2 मिनिटं हे मसाले असे स्लो फ्लेमवर छान असे शिजू द्यायचे आहेत। मंडळी, आता कैरीचा आंब्याचा सीझन सुरू आहे, तर तुम्हाला यामधले कोणकोणते पदार्थ बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी नंतर नेक्स्ट पुढची रेसिपी ती बनवण्याचा प्रयत्न करीन। मसाले चांगले शिजू दिले आहेत। यानंतर वाटण केलेली कैरी घालायची आहे। सगळी कैरीची पेस्ट मी जाडसर वाटून घेतलेली घातली आहे। आता यामध्ये गूळ घालायचं आहे, तर सारख्याच वाटीने मी 1 वाटीला थोडंसं म्हणजे पाऊण वाटी गूळ घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता ही कैरी आहे ना, ही थोडीशी गोडसरच असते, यासाठी सुरुवातीला गुळाचं प्रमाण कमी ठेवा आणि लागेल तर नंतर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता।
मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मिक्स करून घेतल्यानंतर टेस्ट करून तुम्ही बघू शकता. गूळ जर तुम्हाला कमी वाटलं तर इथे प्रमाण वाढवू शकता. हे बघा, जसं आपण मिक्स करत जातो ना तसं याला मस्त असा रंग यायला लागतो. मस्त असा लाल रंग यायला लागलेला आहे. एक 2-3 मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कैरी बारीक चिरून वाटून घेतल्यामुळे जास्त शिजायला याला वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिटात ही कैरीची चटणी बनवून तयार होते. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असा रंग यायला लागलेला आहे. आता काय करूया, झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं याला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया. आपल्याला जास्त पण शिजवायची गरज नाही. तर पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे या चटणीला आणि रंग पहा ना किती सुरेख आलेला आहे. मस्त असा रंग आलाय पहा. मस्त चटपटीत आंबट गोड अशी पाहूनच भूक लागणारी, तोंडाला चव येणारी चटपटीत चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आहे ना, ही काढून घ्यायची एका भांड्यामध्ये आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे. चटणी हे पहा मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे. मस्त अशी चटकदार चटणी तयार. आता ही चटणी पूर्णपणे थंड करायची आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आठवडाभर जेव्हा वाटेल तुम्हाला तेव्हा तुम्ही ही चटणी 1 चमचा घेऊन खाऊ शकता. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा. भाजीला काहीही नसेल ना तर फक्त या चटणीबरोबर तुम्ही 4 घास जास्तच खाऊ शकता. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. ही कैरीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.